सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये धुक्याने कायम झाकलेल्या मार्गावर पाटखळी नावाचं छोटंसं गाव लहान होतं, पण गावातील लोक खूप मेहनती होते. तेथील लोक शेती करायचे, गुरंढोरं पाळायचे. गावात विठ्ठलाचं खूप मोठं मंदिर होतं, त्यामुळे गाव शांत, साधं आणि समाधानात होतं. गावातील लोक खूप आनंदाने राहत असायचे. पण म्हणतात ना, चांगले दिवस नेहमी नसतात. अमावस्येची सावली त्या गावावर पडली आणि एका पावसात संध्याकाळच्या वेळी गावची शांतता पहिल्यांदाच मोडली. त्या दिवशी विजा चमकत होत्या, ढग गडगडाट करत होते. गावात असं वादळ क्वचित यायचं. सरपंच रघुनाथराव आपल्या घरात दिव्याजवळ बसले होते. इतक्यात गावच्या टोकाकडून कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. गावात कुत्रेच नव्हते, मग हा आवाज कसा आला? सगळे गावकरी ज्याच्या त्याच्या घराचे दरवाजे उघडून बाहेर डोकावतात आणि पाहतात. वडाच्या झाडाखाली एक अतिशय उंच, काठीसारखा सडपातळ साधू उभा होता. केस गुंतलेले, कपडे चिखलाने माखलेले, डोळे मात्र काळे भेदक. तो साधू गावकऱ्यांकडे पाहून विचित्र हसला. गावचं वातावरण फार जड वाटतंय, तुमच्यावर काळी नजर आहे, तो शांत पण धडकी भरवणाऱ्या आवाजात म्हणला. साधूचं बोलणं ऐकून गावकरी घाबरले. वरून धो पाऊस चालू होता. पावसात त्याला तिथं ठेवणं योग्य नव्हतं, म्हणून साधूला विठ्ठलाच्या मंदिरात आसरा दिला आणि सगळे गावकरी आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खूप काही बदललं होतं. काही लोक स्वतःशीच पुटपुटत होते, कुणी रिकाम्या भांड्याशी बोलत होते, कुणाला वाटत होतं त्यांच्या सावल्या त्यांच्याशी बोलत आहेत. काही घरांच्या चुली स्वतः पेटल्या होत्या. गावातील लोकांनी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. सरपंचाला शंका आली. हे साधू आल्यानंतरच सुरू झालं. सरपंच त्याला भेटायला गेले. बाबा, गावात काहीतरी काळं संकट आलंय, तुम्ही सांगू शकाल का? साधूंनी डोळे मिटले, आसमंतात हात फिरवले आणि म्हणाला, हे संकट माझ्यामुळे नाही. तुमच्या गावात वर्षानुवर्ष साचलेला मत्सर, राग, भांडण, लोभ याचं रूप आहे. मानवी वाईट ऊर्जेपासून एक सावली जन्माला आली आहे. सरपंच हादरले. साधू पुढे म्हणाले, मी तिला रोखायला आलोय, पण त्यासाठी गावकऱ्यांची मनं बदलावी लागतील. तोपर्यंत सावली जास्त बलवान होत जाईल. त्या रात्री गावात शुकशुकाट होता. मध्येच कोणीतरी रडल्यासारखा आवाज येत होता. गावचे म्हातारे हरिभाऊ आपल्या झोपडीबाहेर बसून बिडी पेटवत होते. अचानक त्यांच्यासमोर एक लांबलचक काळी आकृती उभी राहिली. ती मानवी नव्हती. लांब हात, चेहरा नसलेला आणि डोळ्यांच्या जागी 2 खोल खड्डे. हरिभाऊ थरथर कापले. आकृती पुढे सरकू लागली, थेट त्यांच्या चेहऱ्याजवळ. तू तुझं आयुष्य व्यर्थ गेलं, तू अपयशी आहे. त्यांच्या कानात कुणीतरी कुजबुजलं. हरिभाऊंचं मन गडगडायला लागलं आणि ते बेशुद्ध पडले. रोज कुणाच्या तरी बरोबर असं घडायचं आणि पुढच्या काही दिवसात गाव पूर्ण बदललं. कोणी हसत हसत रडू लागलं, कोणी स्वतःला देव समजू लागलं, कोणी स्वतःला झाड म्हणत, तर कोणी तासनतास एका जागी उभं राहत होतं. तर काही लोक ओरडत पळत होते, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सावल्या पाठलाग करत आहेत असं वाटायचं. सगळे वेड्यासारखं वागत होते. गावकऱ्यांना आता कळायला लागलं, ही सावली लोकांच्या मनात शिरते, त्यांचं भान हरवतंय. रात्र वाढत गेली तसं सावलीचा जोरही वाढत गेला. सावली फक्त लोकांना वेडे करत नव्हती, ती त्यांच्या भीतीवर जगत होती. जितकी लोकं घाबरली तितकी सावली अधिक भयानक होत होती. ती आता झोपड्यांवर चढू लागली, दारांवर ओरखडे काढू लागली आणि रात्री लोकांच्या कानात कुजबुजू लागली. भीती, मला खायला दे. गावातील सगळ्यात धाडसी लोकही हादरले. सरपंच साधूकडे धावत गेले. बाबा, तुम्ही एवढंच सांगा, ही सावली आहे तरी कोणाची, कुठून आली? साधू शांतपणे म्हणाला, तुमच्या गावच्याच मनातून. गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे एकमेकांवर केलेले अन्याय, मत्सर, घरातील भांडण याच्या ऊर्जेला रूप आलं. ही ऊर्जा अनेक वर्ष वाढत राहिली आणि आज अस्तित्व बनवून गावाला खायला लागली. सरपंच रडू लागले. हे थांबवायचा काही मार्ग आहे का? कृपा करून माझ्या गावाला वाचवा. साधूने मान हलवली. मार्ग आहे, पण सोपा नाही. त्या रात्री गावात काळोख दाटला होता. आकाशात एकही तारा नव्हता. सावली गावात फिरत होती, कधी कुणाच्या छपरावर, कधी कुणाच्या दारात, तर कधी कुणाच्या शेजारी.
गावकरी घरात कोंडले. दिवे विझले. हवा जड झाली होती. अचानक मंदिराच्या दिशेने तेज चमकलं. साधू एक मोठा राखेचा मंडळ काढत होता. त्याभोवती दिवे लावले होते. तो मंत्र म्हणत होता. सावली त्या दिशेने धावत होती. गावभर गारठा पसरला. सावली गरजली. मी इथलीच आहे. मला कोणी थांबवू शकत नाही. सावली मंडळावर प्रहार करू लागली. वाऱ्यांचा प्रचंड झोत सुटला. दिवे विझले. गावकरी दडपून बसले. साधूने मंत्र उच्चार सुरू केला. सावली तडफडू लागली. त्या सावलीतून काळा धूर निघू लागला. साधू म्हणाला, तुमची भीती म्हणजे ही सावली आहे. तुमची भीती हिचा आधार आहे. भीती नाही तर सावली नाही. गावकऱ्यांना समजलं, जर त्यांनी स्वतःच भीती सोडली नाही तर सावली कधीच जाणार नाही. सगळ्यांनी डोळे मिटले, छाती ठोकून उभे राहिले आणि म्हणाले, आम्हाला भीती नाही. क्षणात सावली जणू जळू लागली. तिचा आकार कमी झाला. आवाज कमकुवत झाला. साधूने अखेरचा मंत्र म्हटला आणि सावली फुटून धुरात बदलली. गावातील लोक परत सामान्य झाले. वेडेपणा, आवाज, कुजबूज सगळं गायब झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी साधूंना धन्यवाद देण्यासाठी सगळे मंदिरात जमा झाले. पण साधू मंदिरात नव्हते. साधू गायब होता. त्याच्या जागी फक्त एक ओळ होती. माणसाच्या मनातल्या अंधाराला रूप देऊ नका. तोच एक दिवस तुमच्या मागे लागतो. त्या दिवसापासून पाटखेडे गाव बदललं. लोकांनी राग, भांडण, मत्सर सोडले. एकोपा वाढला. सगळे एक जीवाने राहू लागले. आणि ती सावली कधीच परत आली नाही. ही होती आजची कथा. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.